नमस्कार मित्रांनो. तर काल 1 ऑक्टोबर होती आणि कालची शेवटची तारीख होती म्हाडा लॉटरीसाठी अर्ज सबमिट करण्याची. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांनी अर्ज सबमिट केलेही असतील आणि ज्यांनी हे अर्ज सबमिट केले आहेत त्यांना ऑल द बेस्ट म्हाडाच्या लॉटरीच्या रिझल्टसाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्ज तर प्रत्येकाने सबमिट केलेत. आता पुढच्या काही टाईमलाईन्स बघणार आहोत आणि अनामत रक्कम जी आहे रिफंड ई-एम-डी ती आपल्याला कधी आणि कशी परत मिळणार? या 2 गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे लोक नवीन आहेत माझ्या YouTube चॅनलवर, तर म्हाडा रिलेटेड बरीच माहिती मी मागच्या 1 महिन्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही बाकीचे सुद्धा व्हिडिओज बघून घ्या आणि आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता अर्जाची तारीख 1 ऑक्टोबर होती. लास्ट शेवटची तारीख ही 1 ऑक्टोबर होती अर्ज सबमिट करण्याची. ठीक आहे. आता त्याच्यापुढे काय? तर पुढच्या 2 इम्पोर्टंट महत्त्वाच्या टाईमलाईन्स आहेत. ठीक आहे. तर 4 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता म्हाडा एक यादी जाहीर करणार आहे. जे अर्ज स्वीकारलेले आहेत, त्याची एक प्रारूपी यादी म्हाडा 4 ऑक्टोबरला त्याच्या वेबसाईटवर 6 वाजता डिस्प्ले करणार आहे. म्हणजे ड्राफ्ट लिस्ट ऑफ एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स. ठीक आहे. म्हणजे जे अर्ज एक्सेप्ट झालेले आहेत, त्याची एक ड्राफ्ट लिस्ट म्हाडा 4 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या वेबसाईटवर पब्लिश करणार आहे. तसंच 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता म्हाडा फायनल लिस्ट ऑफ एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स म्हणजे जे स्वीकारलेले अर्ज आहेत, त्याच्यातली फायनल जी लिस्ट असणार आहे, नंतर ती ते 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजता म्हाडाच्या वेबसाईटवर डिस्प्ले करणार आहे आणि 14 ऑक्टोबरला हा लॉटरीचा रिझल्ट असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की समजा 4 ऑक्टोबरला जी लिस्ट येईल, ती जी पहिली प्रारूप यादी येईल, त्याच्यामध्ये जर तुमचा फॉर्म एक्सेप्ट नाही झाला, ठीक आहे. तर असं पण होऊ शकतं, की तुम्ही अ, सगळी माहिती ही तुम्ही व्यवस्थित भरली होती, पण तुमचा फॉर्म त्या लिस्टमध्ये, त्या यादीमध्ये तुमच्या एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्सच्या नावामध्ये तुमचा फॉर्म नाही आहे समजा, म्हणजे किंवा तुमचं नाव नाही आहे त्या त्या यादीमध्ये. तर अशा केसमध्ये काय कराल? तर म्हाडाने एक इम्पोर्टंट इथे अट किंवा एक प्रोव्हिजन दिलेलं आहे. त्या माध्यमातून तुम्ही पुन्हा म्हाडाकडे जाऊ शकता. तर ते कसं जाऊ शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर समजा तुम्ही ऑनलाईन फॉर्ममध्ये सगळी माहिती योग्यरित्या भरलेली होती आणि तरीसुद्धा तुमचा फॉर्म इथे एक्सेप्ट झालेला नसेल, ठीक आहे. तर 4 ऑक्टोबरला जी लिस्ट येईल त्याच्यातून तुम्हाला कळून जाईल की तुमचा फॉर्म एक्सेप्ट झालेला नाहीये. तर तुम्हाला काय करायचं आहे, की जर तुम्हाला वाटतं की मी व्यवस्थित भरली असेल इन्फॉर्मेशन, तर तुम्हाला म्हाडाच्या जे संकेतस्थळ त्यांनी दिलेलं आहे, तिकडे तुम्हाला जायचं आहे 5 ऑक्टोबरपर्यंत आणि तिकडे तुम्हाला त्यांना अर्ज द्यायचा आहे, की मी व्यवस्थित माहिती भरली होती, तरीसुद्धा माझा फॉर्म हा एक्सेप्ट झालेला नाहीये म्हणून. मग म्हाडा त्या अर्जाची दखल घेऊन पुन्हा एकदा चेक करतील, की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे. ठीक आहे आणि त्यानुसार पुढचं ॲक्शन घेतील. तर जर ही चुकी जर म्हाडाकडून झाली असेल, की तुम्ही जर सगळे डिटेल्स हे व्यवस्थित भरले असतील, ठीक आहे आणि म्हाडाकडून जर ही कुठे चूक झाली असेल, की त्यांनी तुमचं नाव हे या प्रारूप यादीमध्ये टाकलं नसेल, तर मग 6 ऑक्टोबरमध्ये ते तुमचं नाव त्याच्यामध्ये ॲड करून जी फायनल लिस्ट ऑफ एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचं नाव येऊन जाईल. ठीक आहे. तर 4 ऑक्टोबरला जर तुमचं नाव नाही आलं, तर एक प्रोव्हिजन म्हाडाने दिलेलं आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला म्हाडाच्या संकेतस्थळी जाऊन तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तिकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या अर्जाची दखल घेतली जाईल म्हाडाकडून आणि त्यानुसार पुन्हा एकदा चेक केलं जाईल, की तुम्ही जे फॉर्म भरलेले होते ते सगळे योग्य आहेत की नाही आणि त्यात काय हे नाही आहे ना, म्हणजे काही कमी आहे की नाही ते चेक केलं जाईल आणि जर सगळं व्यवस्थित असेल, तर फायनल लिस्ट ऑफ एक्सेप्टेड ॲप्लिकेशनमध्ये तुमचं नाव इकडे येऊन जाईल. तर इकडे हेच त्यांनी इकडे या 6.2 क्लॉजमध्ये त्यांनी म्हटलेले असेल. त्याबाबत अर्जदारांच्या तक्रारी असतील, तर अशा अर्जदाराने संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध झाल्यापासून ठीक आहे. दिनांक आता ही तारीख जुनी आहे मित्रांनो. ठीक आहे. ही तुम्हाला 4 ऑक्टोबर रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ठीक आहे. तर 5 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला दुपारी 3 वाजेपर्यंत या कार्यालयाकडे निवेदन सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि याबाबतची माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर तिकडे तुमच्या त्या अर्जाची दखल घेतली जाईल आणि मग तुम्हाला 6 ऑक्टोबरला तुमचं नाव हे फायनल लिस्ट ऑफ एक्सेप्टेड ॲप्लिकेशन्समध्ये येऊन जाईल. ठीक आहे. तर हे एक इम्पोर्टंट अपडेट नेक्स्ट टाईमलाईन्सबद्दल. आता थोडंसं आपण रिफंड प्रोसेसबद्दल जाणून घ्या, की रिफंड आपल्याला कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न होते हे आणि कुठल्या-कुठल्या केसमध्ये आपल्याला रिफंड मिळणार आहे. ठीक आहे. आता रिफंड मित्रांनो, ड्रॉची लॉटरी लागण्याची तारीख ही 14 ऑक्टोबर दिलेली आहे आणि त्याच दिवशी ते लोक विनर्सही डिक्लेअर करणार आहेत. ठीक आहे. आता एकदा विनर्स डिक्लेअर नंतर मग रिफंडची प्रोसेस सुरू होणार आहे. ठीक आहे. आता हा रिफंड ज्यांना लॉटरी नाही लागलेली आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा रिफंड प्रोसेस सुरू राहणार आहे. आता रिफंडचा जो त्यांनी तारीख दिलेली आहे ती 21 ऑक्टोबर दिलेली आहे. तर 21 ऑक्टोबरला हे म्हाडा रिफंड करायला लोकांचे पैसे सुरू करणार आहे आणि जवळ-जवळ 15 ते 1 ते 1.5 महिने तुम्ही पकडून चला, एवढा कालावधी लागेल तुमच्या अकाउंटमध्ये
रिफंडची अमाउंट येण्यासाठी. कारण की जवळ-जवळ 1.5 ते 2 लाख ॲप्लिकेशन्स आता म्हाडाकडे आलेले आहेत. त्यामुळे रिफंडच्या प्रोसेसला हा कुठे ना कुठे वेळ लागणार आहे. ठीक आहे. आता खूप एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जेव्हा रिफंड तुम्हाला येईल, तर तुम्ही आता जितके पण ॲप्लिकेशन सबमिट केले असतील ना, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बँक डिटेल्स हे योग्यरित्या देणं खूप गरजेचं आहे. एक करेक्ट बँक डिटेल्स देणं खूप गरजेचं आहे. जर बँक अकाउंट डिटेल्स तुमचे जर चुकले असतील, तर कदाचित तुम्हाला रिफंडमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर ही एक खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे. आता आता रिफंड अमाउंट किती येणार आहे? बरेच लोक तुम्ही विचारू, की सर किती अमाउंट आम्हाला रिफंड आहे? तर ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी एक एक्झाम्पल घेणार आहोत. आता ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी तुम्ही अनामत रक्कम 5,000 भरली आहे आणि 560 हे फॉर्म फी प्लस जी-एस-टी असं मिळून तुम्ही आता फॉर्म जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट केलं, तेव्हा तुम्ही ₹5,560 हे म्हाडाला पे केलेले आहे. ठीक आहे. तर आता जो तुम्हाला रिफंड येणार आहे ना मित्रांनो, हा फक्त तुमचा अनामत रक्कम जी आहे किंवा डिपॉझिट किंवा ई-एम-डी अमाउंट जी आहे 5,000 असणारी ई-डब्ल्यू-एससाठी तीच तुम्हाला येणार आहे. फॉर्म फी आणि जी-एस-टी आहे, ही अमाउंट तुम्हाला रिफंड येणार नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर 10 ॲप्लिकेशन सबमिट केले असतील ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या स्कीम्ससाठी, तर 10 गुणिले 5 म्हणजे तुम्हाला 50,000 हे रिफंड येतील. पण तेच 10 ॲप्लिकेशनसाठी प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी जे तुम्ही ₹560 पे केले, ते तुम्हाला रिफंड येणार नाही. ठीक आहे. तर तसं एल-आय-सी कॅटेगरीसाठी जर तुम्हाला जी ई-एम-डी अनामत रक्कम आहे 10,000, एम-आय-जीसाठी 15,000 आणि एच-आयसाठी 20,000 हीच जी अमाउंट आहे ती फक्त तुम्हाला रिफंड होणार आहे. फॉर्म फी आणि जी-एस-टी ही नॉन रिफंडेबल आहे. ठीक आहे. तर यातून तुम्हाला कळलं असेल की आता किती अमाउंट म्हणजे कुठली रिफंड अमाउंट कशी तुम्हाला रिफंड होणार आहे. ठीक आहे. आता असं पण होऊ शकतं की तुम्हाला जी रिफंड अमाउंट आहे त्याच्यामध्ये थोडीशी कपात होऊ शकते. तर कुठल्या-कुठल्या म्हाडाने काही अटी टाकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जी रिफंड अमाउंट आहे ती पूर्ण कदाचित मिळणार नाही किंवा ती थोडीशी कमी मिळेल. तर त्या अटी आपण जाणून घेऊ. तर पहिली अट अशी आहे मित्रांनो, की समजा तुम्हाला पहिली अट जी आहे ती B.4 आहे. ठीक आहे. तर समजा तुम्हाला जर लॉटरी लागली, ठीक आहे आणि लॉटरी लागल्यानंतर काही कारणास्तव तुम्ही ठरवलं, की मला घर नाही घ्यायचं किंवा मला पुढच्या प्रोसेससाठी नाही हे करायचं. त्याचं काही करू नसतं. तुमचे बजेट इश्यूज असू शकतात किंवा तुम्हाला घर आवडलं नाही किंवा तुम्हाला ते लोकेशन आवडलं नाही किंवा तुमचं प्रिफर्ड लोकेशन तुम्हाला मिळालं नाही. ठीक आहे. तर जे विजेते आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्ही ठरवलं, की मला अर्ज मागे घ्यायचा आहे. तर अशा केसमध्ये तुमची जी अनामत रक्कम आहे त्यातून ₹1,000 हे केले डिडक्ट केले जातील. ठीक आहे. तर हा एक खूप इम्पोर्टंट अट म्हाडाने टाकलेली आहे. दुसरी अट म्हाडाने अशी टाकलेली आहे, की समजा तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्ही ठरवलं, की मला पुढच्या प्रोसेससाठी हे करायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि त्या पुढच्या प्रोसेसमध्ये जेव्हा डॉक्युमेंटेशन हा एक इम्पोर्टंट भाग असणार आहे. तर त्या डॉक्युमेंटेशनमध्ये जर म्हाडाला असं आढळून आलं, की तुमचे डॉक्युमेंट्स हे अपूर्ण आहेत. तुमचं इन्कम सर्टिफिकेट नाही आहे किंवा तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे किंवा काही कागदपत्रांमध्ये कुठलीही त्रुटी आढळून आल्यास तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल आणि अशा केसमध्ये सुद्धा तुमचं जी अनामत रक्कम आहे त्याच्यामध्ये ₹1,000 कापून तुम्हाला उरलेली ही रक्कम रिफंड करण्यात येतील. तर ही दुसरी अट आहे. तिसरी अट अशी आहे, की जर तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन्स केले आहेत, ठीक आहे आणि मल्टिपल ॲप्लिकेशन्समधून समजा तुम्हाला 2 किंवा 3 स्कीम कोडसाठी लॉटरी लागली असेल, तर तुम्हाला म्हाडाला त्वरित कळवायचं आहे, की तुमचं प्रेफर्ड स्कीम किंवा प्रेफर्ड लोकेशन कुठलं आहे. ठीक आहे आणि बाकीचे जे 2 अर्ज असणार आहेत, जे तुमचे लिस्ट प्रेफरन्सवाले असणार आहेत. ठीक आहे. तर ते मग कॅन्सल होतील आणि त्या कॅन्सलेशनच्या अगेन्स्ट प्रत्येकी तुम्हाला ₹1000 रुपयाचा तिकडेही तुमच्या अनामत रकममधून डिडक्शन होणार आहे. तर मित्रांनो, या अशा 3 इम्पोर्टंट टर्म्स, कंडिशन्स म्हाडाने अटी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या रिफंड अमाउंट तुमचा कमी होऊ शकतो. पहिली अट ही आहे, लॉटरी लागली असेल, तुम्ही अर्ज मागे घेतला, तुम्हाला ₹1000 तुमच्या ई-एम-डीमधून वजा केले जातील. दुसरी अट ही आहे, की कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास ₹1000 तुमच्या ई-एम-डीमधून तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल आणि ₹1000 तुमच्या ई-एम-डीमधून कापले जातील. तिसरी अट हे आहे, की जर तुम्हाला एकापेक्षा जास्त लोकेशनला लॉटरी लागली, तर एक प्रिफर्ड लोकेशन सोडून जे बाकीचे जितके पण लोकेशन्स तुम्हाला लागले असतील, प्रत्येक लोकेशनच्या अगेन जी ई-एम-डी असेल, त्या ई-एम-डीमधून ₹1000 प्रत्येकी वजा केले जातील. तर या अशा केसमध्ये तर जर तुम्हाला ई-एम-डी अमाउंट जर कमी आली असेल, तर याचा याचा एखादं हे कारण असू शकतं मित्रांनो. ठीक आहे. आता एक खूप इम्पोर्टंट महत्त्वाची गोष्ट इकडे आहे. जर तुम्हाला आता जे सक्सेसफुल विनर्स आहेत, ठीक आहे, ज्यांना लॉटरी लागलेली आहे, त्यांच्यासाठी रिफंड प्रोसेस ही ॲप्लिकेबल नसणार आहे. ठीक आहे. रिफंड प्रोसेस ही फक्त ज्यांना लॉटरी नाही लागली आहे त्यांच्यासाठीच असणार आहे. ज्यांना लॉटरी लागलेली आहे त्यांची जी रिफंड अमाउंट असणार आहे किंवा जी अनामत रक्कम असणार आहे ती फ्लॅट कॉस्टमधून वजा केली जाणार आणि उरलेली रक्कम त्यानुसार तुम्हाला भरायला तुम्हाला म्हाडाकडे भरायची आहे. त्यामुळे जे पण विनर्स आहेत, ठीक आहे, ज्यांना पण लॉटरी लागलेली आहे ना, त्यांच्या अकाउंटमध्ये रिफंड अमाउंट येणार नाही. ती फ्लॅट कॉस्टमध्ये ॲडजस्ट केली जाईल.
ठीक आहे. आता बी डॉटवरचा अजून एक इम्पोर्टंट मुद्दा मित्रांनो असा आहे, की जर तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्हाला अर्ज मागे घ्यायचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही वाट बघू नका. त्वरित करा. त्वरित करा म्हणजे प्रोव्हिजनल लेटर म्हाडा पाठवायच्या आत तुम्हाला म्हाडाला कळवायचं आहे, की मला पुढे प्रोसीड करायचं नाही आहे आणि फक्त तुम्हाला ₹1000 मग त्याच्यामध्ये ई-एम-डीमध्ये कपात होईल. पण हे तुम्हाला करायचं आहे, जे देकार पत्र आहे, जे प्रोव्हिजनल लेटर आहे, जे तुमच्या ईमेल आयडीवर येणार आहे किंवा तुम्हाला पोस्टाने येणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला ही प्रक्रिया करायची आहे. ठीक आहे. तर आता हा व्हिडिओ मी फक्त रिफंड अमाउंट बद्दल किंवा रिफंड प्रोसेसबद्दलच रिस्ट्रिक्ट करतो. पुढचा मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट. त्याच्यामध्ये जर तुम्हाला अर्ज मागे घ्यायचा असेल किंवा जर तुमच्या पेमेंटमध्ये काही डिले झाला असेल, ठीक आहे. तर काय-काय पेनल्टीज आणि अटी म्हाडाने टाकल्या आहेत, ते आपण कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर